उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेही पक्षानं विचारात घेतलं नाही की 2019ला पण मला कोल्हापूर उत्तरमधनं लढण्यासाठी पक्षाकडनं संधी उपलब्ध झालेली, पण तेव्हासुद्धा काही ना काही कारणानं माझं तेव्हा मला डावललं गेलं. असं काँग्रेस पक्षामध्ये गेली 28 वर्षे मी काम करतो आहे आणि पक्षामध्ये वेगवेगळे आमच्या युवक काँग्रेसपासून वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मी राष्ट्रीय सचिव म्हणून पण काम केलं आणि गेली दीड वर्ष मी लोकसभा निवडणुकीची तयारी करतो आहे. ह्या मतदारसंघामधील प्रत्येक गाव असेल किंवा शहरामधील प्रत्येक प्रभाग असेल त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून मी काम करायचा प्रयत्न केला आणि हे सगळं करून ह्याच्याबरोबर मी सहकार क्षेत्रामध्ये जे काम केलं किंवा पंचायत राज क्षेत्रामध्ये काम केलं आणि इतर ज्या आमच्या कोल्हापूरच्या प्रश्नांबद्दलसुद्धा रस्त्यावरची आम्ही जी लढाई लढलो हे सगळं काम असताना आणि पक्षामध्ये गेली वर्षभर कुणीही उमेदवारी मी सोडून मागत नव्हतं जाहीररित्या आणि ह्या सगळ्या बाजू असताना उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेही पक्षानं विचारात घेतलं नाही आणि निश्चितपणे आता असं वाटतं की गेल्या 28 वर्षाची जी आमची जर्नी आहे पक्षामध्ये त्या आज निश्चितपणे एक फार दुःख होते मला की मी उमेदवारी अर्ज भरतोय. पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे, परंतु जो स्वाभिमान आहे कार्यकर्त्याचा, कारण कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन काम करतो, त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं, कारण सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतो आणि हे सगळं होत असताना जर अशी त्याच्यावर वेळ येत असेल तर हे फार दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक स्वाभिमान आज जो दुखावतो ह्या माध्यमातून त्याचा आवाज बनवून आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कारण जो कार्यकर्ता काम करत असतो तो फार संसाधनानं मजबूत नाही, परंतु त्याच्यावर जेव्हा लढाईची संधी येत असते, कारण मी हे सांगू इच्छितो आहे की 2019ला पण मला कोल्हापूर उत्तरमधनं लढण्यासाठी पक्षाकडनं संधी उपलब्ध झालेली, पण तेव्हासुद्धा काही ना काही कारणानं माझं तेव्हा मला डावललं गेलं आणि आजसुद्धा ज्या पद्धतीनं मला कुठेही दखल घेतली नाही, बेदखल केलं, हे निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे आणि ह्या स्वाभिमानासाठी आणि कार्यकर्त्यांच्यावरच्या त्या न्यायासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि हा स्वाभिमानाचा जो आवाज आहे, कारण मी कोल्हापूरचा नागरिक आहे आणि स्वाभिमानी कोल्हापूरकर माझ्या पाठीशी राहतील. मी गेली वर्षभर ह्या मतदारसंघाच्या ज्या कानाकोपऱ्यात पोचलो आहे तिथला स्वाभिमानी नागरिक मतदार निश्चितपणे माझ्या पाठीशी राहील ह्याची मला निश्चित खात्री आहे आणि ह्या विचार घेऊन मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. एक गोष्ट आहे की मुळात जी आज तिकीट वाटपाची जी प्रक्रिया राबवली गेली काँग्रेस पक्षामध्ये ही अपेक्षित नाही आहे, कारण काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया ह्यामध्ये झालेली नाही आणि ह्या एकंदरीत ह्या सगळ्या झालेल्या या ज्या पद्धतीनं तिकीट वाटपाच्या प्रक्रिया झालेल्या आहेत
त्याच्या विरोधातली ही खदखद आहे कार्यकर्त्याची आणि त्याच्यासाठी म्हणून आज उमेदवारी अर्ज भरतो आहे. निश्चितपणे तुम्ही जसं विचारलं आहे तर त्या पातळीवर आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं कारणच हे आहे की अशा पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्याला बेदखल ज्या पद्धतीनं केलं जातं आहे त्या कार्यकर्त्याच्या न्यायासाठी निश्चितपणे हा पक्ष संघटनेमध्ये त्याचा विचार केला जावा. ती एक बाजू कार्यकर्त्याची लोकांसमोर आणि जनतेसमोर पक्षासमोर यावी ह्या भूमिकेतून आज मी ही उमेदवारी भरतो. बघा, मुळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच काँग्रेसच्या नेत्याचं आम्ही नेहमीप्रमाणे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही नेते मानून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अगदी काम केलं, त्यांचा सगळ्यांचा आदर केला. आम्ही पहिल्यांदा ही उमेदवारी अर्ज मागत असताना आमच्या सांगरूळ गावचं शिष्टमंडळ असेल किंवा त्यानंतर कुंभिकासारी परिसरातील 5-6 हजार कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. ते सगळं शिष्टमंडळ आहे. त्या शिष्टमंडळानं जिल्ह्यातील नेते, राज्यातील नेते यांच्या भेटी घेऊन मागणी केलेली होती आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा निरीक्षक म्हणून काँग्रेस